दोस्तों नमस्कार। मी यूट्यूब चालवते। यूट्यूबला मला बऱ्याच लोकांनी खूप कमेंट केल्या, चांगल्या चांगल्या छान कमेंट आहेत। दोस्त मिळाले चांगले, भाईजान मिळाले चांगले। आणि मी पहिला फेसबुक पण चालवत होते, पण फेसबुकमध्ये मला तेवढा इंटरेस्ट होता। पण काही लोक मला फसवायला लागली, खूप लोकांनी मला फसवलंय। परत इंस्टाग्रामवरती सुद्धा भरपूर लोकांनी मला फसवलंय। बघा, असे फसवणारी पण लोक भरपूर आहेत आपल्याकडे। आणि त्यामुळे कसं झालं, फेसबुकमधनंही मी लॉग आउट झालेली आहे आणि इंस्टाग्राममधनं सुद्धा मी लॉग आउट झालेली आहे। आता मी चालवते फक्त हा यूट्यूब, बस। यूट्यूबमध्ये माझी शाळेची माहिती असते, कधी लाईव्ह असते, तर कधी माझे शॉर्ट व्हिडिओ असतात, कधी कॉमेडी पण असते, शिवाय डान्स पण असतो गाण्यावरचा। मला आवडतो म्हणून मी ते करते, सादरीकरण। आणि मला त्याची सवय आहे सादरीकरण करण्याची। आणि शक्यतो मी जास्त करून डान्सवरच माझा भर आहे, पण कधीतरी चेंज म्हणून मी ते व्हिडिओ करत असते, कॉमेडीचे वगैरे। आता बघा, चांगलं चाललेलं आहे माझे सबस्क्रायबर पण छान चाललेले आहेत आणि मला सगळ्यांचा सपोर्ट चांगला मिळालेला आहे। आणि सपोर्ट हा चांगलाच आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे। आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट हाच सगळ्यांचा विकास। हे जे धोरण जर आपण सर्वांनी ठेवलं, तर आपल्या सगळ्यांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही। हे धोरण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। आपल्याबरोबर आपल्या माणसांना घेऊन जायचं, आपल्याबरोबर आपली माणसं कमेंट करणारी, त्यांना जॉईन करून घेणारी, जे काही करत असतील त्यांना फायदा करून देणारी। तर यूट्यूबरवाल्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की आपली माणसं आपल्याबरोबर आली पाहिजेत, सपोर्ट केला पाहिजे। आणि सर्वांना सपोर्ट हाच आपला सगळ्यांचा विकास। हे जर धोरण आपण ठेवलं, तर नक्कीच आपण यूट्यूबर चांगले व्हाल आणि नक्कीच तुम्हाला चांगली यूट्यूबकडनं फायदाही चांगला मिळेल। आणि यूट्यूबचं जे सिल्वर बटन आहे किंवा गोल्डन बटन आहे आणि यूट्यूबचे जे काही फॅसिलिटी आहेत, त्या तुम्हाला लवकर मिळो, हीच माझी सदिच्छा आहे। सर्वांना धन्यवाद, थँक्यू सो मच। कारण आपण सर्वजण एकमेकांना सपोर्ट करत राहा, एकमेकांना सपोर्ट जर केलात तुम्ही, तर सगळ्यांचा फायदा होणार आहे। आणि जर तुम्ही त्याला त्या कमेंटमधनं बाहेर केलं किंवा काही कारणास्तव त्याचे मेसेज डिलीट केलेत, काही लोक नावं ठेवतात। बघा, नावं ठेवणारी भरपूर आहेत, पण ज्यांना राग येतो ना, त्यांना सहन नाही होते। ह्या काही गोष्टी सहन होत नाहीत राग येणाऱ्या माणसाला सहन का होत नाही? कारण त्याने कधी ते शब्द ऐकलेले नसतात, म्हणून त्याला त्या सहन होत नाही। सहन करण्याची शक्ती त्याच्या पलीकडे असते। पण चार चौघात सामाजिक ह्याच्यामध्ये प्लीज काही असे कमेंट करू नका की ते दुसऱ्याच्या मनाला लागतील। प्लीज असे कमेंट करू नका। थँक्यू सो मच। मी व्हिडिओ थांबवते। धन्यवाद।